जय भीम मित्रांनो. आज 9/8/2025 म्हणजेच रक्षाबंधन. या रक्षाबंधनचं महत्त्व एक बहीण आणि भावासाठी एवढं महत्त्वाचं आहे की आजचा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये पूर्णपणे बहीण आणि भावाचं प्रेम या धाग्यातून, पवित्र धाग्यातून बांधण्यात येते. पण माझ्या मते या रक्षाबंधनाचं थोडंसं महत्त्व मी वेगळं आहे असं नाही म्हणू शकत, पण वेगळं सांगत आहे. कारण ज्या स्त्रिया आपल्या भावाला हे पवित्र बंधन बांधतात आणि त्यातून भावाकडून आपली अपेक्षा करतात की माझ्या भावाकडून माझं रक्षण झालं पाहिजे आणि भावालाही चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे, ह्या रक्षाबंधनचं एवढंच महत्त्व राहते. पण खरं जर स्त्रियांना जर कोणी या भारतामध्ये म्हणा किंवा या जगामध्ये जर चांगल्या पद्धतीने उभं करायचं जर कुठल्या भावाने केलं असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. कारण त्यांनी जो हिंदू कोडविल जो कायदा पास करून घेतला, ज्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा दिला की बाबा हे जर कायदा जर घडून आला नाही तर ह्या ज्या स्त्रिया आहेत यांना ज्या रूढी परंपऱ्यापासून, ज्या मागच्या जुन्या परंपरेपासून ज्या चालत आलेल्या चूल आणि मूल या परंपरेचं जर त्यांना त्याच्याखाली दाबलं जात आहे, तर त्यातून जो बाबासाहेबांनी जो कायदा लिहून दिला हिंदू कोडविल, त्यातून ह्या ज्या स्त्रिया आहे यांना जे महत्त्व मिळालं किंवा ज्या आज चांगल्या डिग्रीवर किंवा उच्च पदावर ज्या आज विराजमान आहेत, त्या ह्या हिंदू कोडविल बिलामुळंच होऊ शकल्या. म्हणून माझ्या माता भगिनींना माझं एवढंच निमंत्रण आहे की आजचं जे रक्षाबंधन आहे हे याची एक राखी तुम्ही माझ्या बाबासाहेबासाठी बांधावी, एवढंच मला सांगायचं आहे. जय भीम.